नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे प्रिया जी नाटकं आहेत ती वाढत चाललेली आहेत आणि सायलीने खूप मोठा धमाका करायचं ठरवलेलं असतं. सायलीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही ह्या लग्नामध्ये मी जाऊन अर्जुन सरांशीच लग्न करणार आहे, अर्जुन सरांचंच माझ्याशी लग्न होणार आहे आणि प्रियाचं लग्न होणार नाही, हे सायलीने ठरवलेलं असतं. सायली तिच्या बाजूने प्रयत्न करत असते, पण आता इनडायरेक्टली सायलीला एक व्यक्ती मदत करणार आहे. ती व्यक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून नागराज आहे. कारण नागराजने प्रियाला सांगितलेलं आहे की ती प्रॉपर्टी तू माझ्या नावावर करायची आहे आणि नागराजला प्रिया कशा पद्धतीने धुडकावून लावते आणि त्यानंतर नागराजने जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळं प्रियाची वाट लागणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि फायनली अर्जुन आणि सायलीचंच लग्न होणार आहे. तर इकडे सायली म्हणत असते की आता या प्रियाला अद्दल घडवायची वेळ आलेली आहे. कारण प्रत्येक वेळेस तिचं जे वागणं आहे ते बिघडत चाललेलं आहे. तिच्या वागण्याचा सगळ्यांना त्रास होत आहे. तिच्या वागण्यामुळं सगळेजण वैतागलेले आहेत. कारण आज तिने मेहंदी काढणाऱ्या मुलीला कानाखाली मारलेली आहे आणि हे जे तिचं वागणं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचबरोबर चैतन्यानेही सायलीला सांगितलेलं असतं की प्रियाने त्याला घराच्या बाहेर जायला सांगितलेलं आहे, अर्जुनपासून लांब राहायला सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर सांगितलेलं आहे की या लग्नामध्ये ऐन लग्नाच्या दिवशी फक्त अक्षता टाकण्यासाठी तू यायचं आहे, त्या व्यतिरिक्त तू या लग्नामध्ये यायचं नाही. त्यामुळं सायलीला खूपच वाईट वाटलेलं असतं. सायली मात्र भयानक चिडलेली असते आणि सायली म्हणत असते कुसुमताईला की आता कुसुमताई वेळ आलेली आहे आणि काहीही झालं तरीही आपल्याला निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्या प्रियाची वाट लावावीच लागणार आहे, असं सायलीने ठरवलेलं असतं आणि त्यासाठी सायलीचे प्रयत्न सुरू असतात. सायली काहीही झालं तरीही आता प्रियाची वाट लावण्यासाठी सज्ज झालेली असते. कारण सायलीचं हे 2.0 व्हर्जन जे आहे ते आपल्या समोर येणार आहे. कारण अर्जुन तिला म्हणत असतो की काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही क्षणी माघार घ्यायची नाही आणि सायली तू लढत राहा. त्याचबरोबर आजपर्यंत मधुभाऊंनीही सायलीला प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की सायली बाळा माघार घ्यायची नाही, फक्त लढत राहायचं आहे आणि एवढं लक्षात ठेव, रडायचं नाही लढायचं. हे जे वाक्य आहे ते सायलीला आठवत असतं. इकडं अर्जुनची अवस्था मात्र बिकट झालेली असते आणि नेमकं प्रतिमा सायलीची भेट घेण्यासाठी येते. कारण प्रतिमालाही जाणवत आहे की काहीतरी चुकीचं घडत आहे. तिचं मन तिला सांगत आहे की सायली काहीतरी चुकीचं घडतंय आणि या सगळ्यामध्ये तुला खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे आणि अर्जुन वचनामध्ये अडकलेला आहे पण तू वचनामध्ये अडकलेली नाहीस, त्यामुळं तुला खंबीरपणे उभं राहावं लागणार आहे, असं प्रतिमाने सांगितलेलं असतं. कारण प्रतिमाने येऊन अर्जुनची भेट घेतलेली असते, ती अर्जुनशी बोललेली असते. ती अर्जुनला म्हणालेली असते की अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे. कारण मला सगळ्यांनी जरी सांगितलं असलं तरी मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की काहीही झालं तरीही तू या लग्नासाठी मनापासून तयार आहेस का. अर्जुनला ती वारंवार विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही प्रतिमात्या, कारण पूर्णाजीची तब्येत ठीक नव्हती म्हणून मी या लग्नासाठी तयार झालेलो आहे. पूर्णाजीला मी वचन दिलं आणि त्यानंतर पूर्णाजीची तब्येत ठीक झालेली आहे आणि तुला तर माहिती आहे की तन्वी कशा पद्धतीनं वागत आहे. तन्वी हट्टाला पेटलेली आहे, तन्वी ऐकतच नाही आहे. पण तुला माहिती आहे का प्रतिमात्या, तू मला एवढं विचारते समजून घेते म्हणून आजपर्यंत घरातलं कोणीच मला विचारलं नाही किंवा माझ्याशी बोललेलं नाही. फक्त घरातल्यांना एवढंच वाटत आहे की मी या लग्नासाठी तयार झालं पाहिजे. पण अगं माझं सुख नाही आहे, माझं सुख सायलीमध्ये आहे. सायलीनेही मला प्रेमाची कबुली दिलेली आहे, सायलीही माझ्या प्रेमात पडलेली आहे आणि या सगळ्यांना मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतोय. मम्मा आड्यांना सगळ्यांना सायली चुकीची वाटते. पण प्रतिमात्या बघितलंस का तू, प्रत्येक वेळेस सायलीला आरोप केले जातात, सायलीला दोषी ठरवलं जातं. पण एक गोष्ट लक्षात येते का, कारण सायलीने आत्तापर्यंत आपल्या घराच्या भल्याचा विचार केलेला आहे, असं अर्जुन सांगत असतो. इकडे नागराज आणि प्रिया यांची भेट होत असते. नागराज प्रियाला म्हणत असतो की हे बघ प्रिया, काही झालं तरी मी तुला आत्ता जी गोष्ट बोलणार आहे ती तुला ऐकावी लागणार आहे आणि तुला तसंच वागावं लागणार आहे. नागराजचं बोलणं ऐकून प्रियाला राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते म्हणजे, तेव्हा नागराज सांगत असतो एकदा का सुभेदारांची प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली, लग्न झालं की ती लगेच माझ्या नावावर ट्रान्सफर करायची आहे आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं.
आणि त्याचबरोबर इकडे प्रिया म्हणत असते, अहो माझ्या तर नावावर होऊ द्या, एकदा लग्नाचं तरी होऊ द्या, मग बघता येईल. आणि नागराजला ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी सुभेदारांची होणारी सून आहे आणि पुन्हा माझ्याशी या भाषेमध्ये बोलायचं नाही. नागराजला मात्र राग आलेला असतो. नागराजला ही गोष्ट कळलेली असते की ही मुलगी काहीतरी गोंधळ घालणार आहे. आणि त्यानंतर नागराज म्हणू लागतो की काय? तेव्हा प्रिया म्हणत असते हो. आणि नागराज भडकलेला असतो. नागराज मग महिपत आणि साक्षीकडे येतो आणि महिपत आणि साक्षीला बोलू लागतो की खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपण खूप मोठ्या अडचणीत सापडू शकतो. महिपत म्हणत असतो काय झालं नागराज शेठ? तेव्हा नागराज सांगू लागतो की ही मुलगी आपल्या डोक्याच्या वरनं चाललेली आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का तुमच्या दोघांच्या? कारण ही मुलगी कशा पद्धतीनं वागत आहे तुम्ही पाहिलं आहे का? कारण तिला जराही भान राहिलेलं नाही. ती प्रत्येक वेळेस आपल्याला धमकावत असते, आपल्याशी चुकीचं वागत असते. तिला या गोष्टीचं जराही भान राहिलेलं नाही आणि ती प्रत्येक वेळेस आपल्याला चुकीचं वागवत आहे, आपल्याशी चुकीचं ठरवत आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही या मुलीपासून सावध राहणं आपल्याला गरजेचं आहे. कारण ती प्रिया वाटते ती सोपी नाही आहे. आपण हे सगळं पैशासाठी केलेलं आहे, पण आज ती मला धमकावून गेलेली आहे. कारण मागच्या वेळेस किल्लेदारांच्या प्रॉपर्टीचा काही भाग तिच्या नावावर केलेला होता. तो माघारी मिळवण्यासाठी मला खूप कष्ट घ्यावे लागले होते. त्यानंतर तो माघारी मिळालेला आहे. पण जर ही मुलगी अशाच पद्धतीने वागत राहिली तर आपल्यासाठी खूपच धोक्याची घंटा ठरणार आहे. त्यामुळं आपल्याला काही करून या मुलीला दाखवून द्यावं लागणार आहे की तिची काय लायकी आहे. कारण तिची लायकी ती विसरत चाललेली आहे. तेव्हा महिपत नागराजला म्हणतो की काय करायचं मग? तेव्हा नागराज सांगू लागतो की आता एकच उपाय आहे की तिचे DNA टेस्टचे रिपोर्ट, जे दादाने तिची DNA टेस्ट केलेली होती, त्या DNA टेस्टचे रिपोर्ट आपण ऐन लग्नाच्या दिवशी तिथे मंडपामध्ये पाठवायचे आणि तिचा धमाका उडवायचा. कारण काही झालं तरी ती एकदा सुभेदारांच्या घरात गेली तर साक्षी तर जेलमध्ये जाणारच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव महिपत, ती आपलीही वाट लावायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळं काहीही झालं तरीही आपल्याला सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी तिचं अर्जुन सुभेदारांशी लग्न होऊ द्यायचं नाही. आपल्याला काही करून तिचं लग्न हे मोडायचं आहे आणि त्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत असं नागराज सांगत असतो. महिपत म्हणत असतो पण आपलं आधी ठरलं होतं ना, तिला नागराजशी लग्न करायचे तर करू दे. महिपतला तिला अर्जुनशी लग्न करायचे तर करू दे. पण नागराज म्हणू लागतो की आत्ता तिचं वागणं बदललेलं आहे. त्यामुळं काहीही झालं तरीही आता सध्याच्या घडीला तिचं लग्न होणं खूपच धोक्याचं आहे. ती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळं काहीही झालं तरी तिचं लग्न होऊ द्यायचं नाही, हेच आपल्या फायद्याचं ठरणार आहे असं नागराज सांगत असतो. महिपत म्हणत असतो मग ती जी डॉक्टर आहे जिच्याकडून आपण DNA टेस्टचे रिपोर्ट बदलून घेतलेले, ती नर्स, ती आहे का तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये महिपत शेठ? तेव्हा महिपत सांगू लागतो की हो, ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आपण तिच्या मदतीनेच प्रियाचा बँड वाजवायचा आहे. हे सगळं नागराज सांगत असतो. आणि आता लगेच तिला जे लागतील ते पैसे तिच्या तोंडावर फेकायचे आहेत. तिला दमदाटी करायचं आहे आणि तिला जाऊन सांगायचं आहे की हे जाऊन आत्ताच्या आत्ता तिथे सांगायचंच म्हणून. तेव्हा महिपत आणि नागराजने हा जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि त्यांच्या प्लॅननुसार प्रियाच्या ऐन लग्नाच्या मुहूर्तावर तिथे DNA टेस्टचे रिपोर्ट पाठवले जाणार असतात आणि प्रियाच्या लग्नाचा तिथे बँड वाजणार असतो. इकडे अर्जुनची चैतन्य भेट घेतो. काही झालं तरीही प्रिया घरी नाही हे लक्षात घेऊन चैतन्य अर्जुनला भेटायला येतो. अर्जुन रडत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय करायचं आहे चैतन्य, मला सुचतच नाही आहे. आणि मग चैतन्य म्हणतो की ठीक आहे अर्जुन, तू काळजी करू नको, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत. अर्जुन म्हणत असतो पण तू असं कसं बोलत आहे चैतन्य? तेव्हा इकडे लगेचच सांगायला सुरुवात करतो तो म्हणजे चैतन्य. त्याचं म्हणणं असतं की काही झालं तरीही सायली वहिनी सज्ज आहेत, तू काळजी करायची काहीही गरज नाही. कारण सायली वहिनींनी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही आत्ता हे जे लग्न होणार आहे ते फक्त आणि फक्त तुझं आणि सायली वहिनींचं. कारण मला सायली वहिनींनी निरोप दिलेला आहे, त्यांनी मला सांगायला सांगितलेलं होतं, पण अर्जुन तुझा फोनच लागत नव्हता, त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला अद्वैतनं ते सांगितलं, माझ्या फोनमध्ये तन्वीने जो गोंधळ घातलेला होता
त्यामुळं मला तुमच्या कोणाचाच फोन मिळत नव्हता. त्यामुळं चैतन्य सांगू लागतो की आत्ता आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, तू फक्त शांतपणे ह्या गोष्टी हँडल कर. इथे मी येऊ शकत नाही कारण माझ्यावर तशी बंधनं आहेत आणि त्यामुळं तुलाच या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. काहीही झालं तरीही तू एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहे, हे चैतन्य सांगत असतो. इकडे सायली आणि कुसुम यांचंही बोलणं सुरू असतं. त्या म्हणत असतात की काही झालं तरीही या लग्नामध्ये जो गोंधळ प्रियाने घातलेला आहे तो आपल्याला खरंच उधळून लावायचा आहे. आणि त्यांच्या मदतीला आलेली असते ती प्रतिमा, कारण प्रतिमाने सायलीचे तिच्यावरती किती उपकार आहेत या गोष्टीची जाणीव प्रतिमाला असते. आणि मग प्रतिमा येऊन तिथं सांगू लागते की सायली, मला तू आई म्हणतेस, मीही तुला स्वतःहून सांगितलेलं होतं की तू मला आई म्हण, पण आज मी ते कर्तव्य पूर्ण करणार आहे. कारण काही झालं, ज्या क्षणी तुला गरज लागेल त्या क्षणी तू मला सांगायचं आहे, त्या क्षणी मी तुझ्यासोबत तिथे उभी राहणार आहे. कुठलीही गरज पडू दे त्यावेळेस मी तुझ्यासोबत असणार आहे, ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव, असं आता प्रतिमाने सायलीला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रतिमाने हेही सांगितलेलं असतं की काहीही काळजी करायची गरज नाही, कारण मी स्वतः तुझ्यासोबत असणार आहे. तू जो निर्णय घेशील त्या प्रत्येक निर्णयाला मी साथ देणार आहे. इकडे सायलीचाही जोरदार प्लॅन सुरू असतो आणि संगीत सोहळ्यामध्ये सायलीने जाऊन तिथे वेटरचं रूप धारण केलेलं असतं आणि संगीत सोहळ्यामध्ये अर्जुनसोबत डान्सही केलेला असतो. आणि अर्जुनला तिने दाखवून दिलेलं असतं की तुम्ही काळजी करू नका. आणि त्यावेळेस प्रतिमाने पाहिलेलं असतं की अर्जुन हा सायलीसोबत किती खुश आहे आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता हळद लागते आणि लग्नाचा दिवस येतो. ऐन लग्नाच्या दिवशी इकडे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. अर्जुनला तर कळायचं बंद झालेलं असतं, काय करायचं ते सुचत नसतं. आणि त्याचबरोबर तिथे ऐन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी एक गोष्ट घडते, ती इतकी भयानक असते की ती म्हणजे तिथे लग्न मंडपामध्ये एक व्यक्ती येते, ती नर्स असते आणि ती नर्स आलेली सांगू लागते की मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आणि असं म्हणत ती नर्स म्हणते की हे DNA टेस्टचे रिपोर्ट म्हणता क्षणी सगळ्यांना धक्का बसतो. सगळेजण म्हणतात की कोणाची DNA टेस्ट आहे. तेव्हा ती सांगू लागते की 1.5 वर्षापूर्वी आमच्या हॉस्पिटलमध्ये DNA टेस्ट केलेली होती आणि हे रिपोर्ट त्याचे आहेत. ते ऐकल्यानंतर लगेचच रविराज तिथे येतो आणि म्हणतो की 1.5 वर्षापूर्वीचे रिपोर्ट तुम्ही आत्ता का देत आहात, तेव्हा तर तुम्ही आम्हाला रिपोर्ट दिलेले होते. तेव्हा ती सांगू लागते की त्यावेळेस आम्ही जे रिपोर्ट दिलेले होते त्या रिपोर्टमध्ये काहीतरी गफलत होती आणि ते चुकीचे रिपोर्ट होते. आत्ता मी जे रिपोर्ट तुमच्याकडे आणत आहे ते रिपोर्ट बरोबर आहेत, कारण आमच्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता आणि त्यामुळंच ते रिपोर्ट चुकीच्या पद्धतीने समोर आलेले होते. आणि जेव्हा रविराज त्याचबरोबर अर्जुन अगदी मंगलाष्टकेचा टाईम झालेला असतो आणि त्यावेळेस हे सगळं तिथं घडत असतं. आणि मग रविराज पुढे येतो आणि ते रिपोर्ट पाहू लागतो, कारण ते रिपोर्ट असतात ते म्हणजे तन्वी आणि रविराजचे DNA टेस्टचे रिपोर्ट असतात. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की त्या रिपोर्टनुसार तिथे स्पष्ट दिसत असतं ते म्हणजे की प्रिया ही रविराजची मुलगी नाही, म्हणजे प्रिया ही तन्वी आहे. म्हणून पूर्णाजीने हा निर्णय घेतलेला असतो लग्नाचा, पण त्या DNA टेस्टच्या रिपोर्टनुसार तिथे स्पष्ट क्लिअर झालेलं असतं की प्रिया ही रविराजची मुलगी नाही. नागराज तिथे समोर येतो आणि नागराज म्हणू लागतो, काय बोलताय तुम्ही मॅडम हे, कारण मागच्या वेळेस तर तुम्हीच आम्हाला रिपोर्ट दिलेले होते आणि सांगितलेलं होतं. नागराज हे बोलत असतो तेव्हा त्या मॅडम सांगू लागतात की हो सर, पण आमच्या सिस्टीममध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि आत्ता पुन्हा रिचेक झालेला आहे, तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे की हे रिपोर्ट चेंज होते, म्हणून तर मी आत्ता 10 वाजता तुमच्याकडे आलेले आहे. खरं तर मी तुमच्या घरी किल्लेदारांच्या घरी तिथे गेले होते. तिथे गेल्यानंतर मला तिथे कळलं की हे जे रिपोर्ट आहेत ते चुकीचे आहेत, म्हणून मी पुन्हा इथं आलेली आहे आणि मला कळलेलं होतं की ते लग्न आहे आणि त्यासाठी मी इथं आलेली आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. पूर्णाजी म्हणत असतात काय, तेव्हा मग ही मुलगी कोण आहे हा प्रश्न पडतो. सगळेजण धक्का बसल्यासारखे पाहू लागलेले असतात. नागराज मात्र खुश झालेला असतो आणि प्रियाचा तर बँड वाजलेला असतो. हे रिपोर्ट जे आहेत ते तन्वी नाही असे रिपोर्ट आहेत, पण प्रिया तर म्हणत असते की यांच्या रिपोर्टमध्ये काहीतरी गोंधळ आहे, कारण माझ्या पायावरती तुळशीपत्र आहे. त्या क्षणी सायली म्हणू लागते की तुझ्या पायावरती तुळशीपत्र कधीच नव्हतं. आणि अर्जुन म्हणत असतो की बस आता जोपर्यंत हे सर्वांच्या समोर येत नाही की ह्या DNA रिपोर्टचं नक्की काय झालेलं आहे, तोपर्यंत मी हे लग्न करणार नाही.
आत्ता तर मी या लग्नासाठी तयारच होऊ शकत नाही, कारण काहीही झालं तरीही हे सगळं फ्रॉड आहे, याच्यामध्ये काहीतरी गफलत आहे. पूर्णाजी, मी तुला वचन दिलेलं होतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला वचन याच्यासाठी दिलेलं होतं की माझं लग्न हे तन्वीसोबत होणार आहे, प्रतिमातेच्या मुलीसोबत होणार आहे. पण आज इथे मला दिसत आहे की माझं लग्न हे खऱ्या तन्वीसोबत घडत नाही, कारण मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की ही मुलगी मला खरी तन्वी वाटत नाही आहे, पण तुम्ही कोणी माझ्या गोष्टी लक्षातच घेत नाही. हे अर्जुन बोलत असतो, अर्जुन सांगत असतो. तेव्हा पूर्णाजी त्याचबरोबर घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुन त्या क्षणी म्हणतो की माझं मनापासून प्रेम सायलीवर आहे आणि मी लग्न सायलीशीच करणार आहे. कारण आता पूर्णाजी, तुला मी वचन दिलेलं होतं ते म्हणजे प्रतिमात्याच्या मुलीशी लग्न करण्यासाठी, पण आता ते शक्य नाही, कारण मी हे लग्न करू शकत नाही. DNA टेस्टचे रिपोर्ट जर सांगत असतील की ही मुलगी रविराज किल्लेदार यांची मुलगीच नाही आहे, तर मी का लग्न करू? आणि तू दिलेलं वचन, तू प्रतिमात्याला जे वचन दिलेलं आहे ते तन्वीसोबत लग्न करण्याचं वचन दिलेलं आहे आणि आत्ता जे घडत आहे ते वेगळंच आहे. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना धक्का बसलेला असतो. मग अश्विन ते रिपोर्ट पाहू लागतो. ते रिपोर्ट पाहिल्यावर अश्विन म्हणतो की हो, हे रिपोर्ट खरे आहेत आणि या रिपोर्टनुसारच स्पष्ट क्लिअर होत आहे की तन्वी ही रविराज काकांची मुलगी नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण पाहत असतात, कारण जे घडलेलं असतं ते प्रियाच्या विरोधात असतं आणि प्रियाची मात्र वाट लागलेली असते. फायनली अर्जुनने लग्न मोडलेलं असतं आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तो म्हणजे कुसुमताई, चैतन्य, प्रतिमात्या आणि सायली. आणि अर्जुनने सगळ्यांच्या समोर सायलीचा हात हातात घेतलेला असतो आणि सांगितलेलं असतं की मी आता पुन्हा सायलीसोबत लग्न करत आहे. आणि मग सायलीसोबत तिथे गुरुजींना सांगतो की गुरुजी, मंत्र सुरू करा. आणि सायलीसोबत आता अर्जुन पुन्हा अग्निभोवती 7 फेरे घेत असतो. पण इकडे कल्पना, त्याचबरोबर घरात सगळ्यांची अवस्था बिकट झालेली असते. अर्जुनने कोणाचाही विचार केलेला नसतो. अर्जुन फक्त एकाच गोष्टीचा विचार करत असतो, तो म्हणजे मला यात मुलीशी लग्न करायचं नाही. आणि इकडे नागराजने जे केलेलं असतं त्यामुळं खरं तर आत्ता खुश झालेली असते ती म्हणजे सायली. कोणालाच माहिती नसतं, पण सायली आणि अर्जुनच्या आयुष्यात जो आनंद आलेला असतो तो फक्त आणि फक्त नागराजमुळे हे पॉसिबल झालेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.